दिव्या सीपीपी प्रायव्हेट लिमिटेड. भव्य, सुसज्ज आणि तितकाच नाविन्याच्या ध्यासातून सजलेला प्रकल्प. राजेंद्र साळवे सरांच्या कल्पनेतून अचंबित करणारं हे विश्व जन्माला आलंय. दोन 2016 मध्ये माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी बी मेकॅनिकल आहे, MD आहे. माझी स्वतःची फॅक्टरी होती, अजूनही आहे. आम्ही आता डिफेन्सचा सप्लाय करतो. परंतु तिकडे काही कारणास्तव माझं डायव्हर्जन नकळत झालं आणि मी अचानक इकडे या क्षेत्रामध्ये आलो. आता इकडे JNPT म्हणजे एक भारतातलं सगळ्यात मोठं एक बंदर म्हणता येईल आपल्याला, की जिथून एक्सपोर्ट होतो. तर इकडे काम करायला येण्याच्या अगोदरच माझी उत्सुकता होती की आपण एक चांगल्या वेगळ्या ठिकाणी जातो आहे. ॲक्च्युली इंजिनिअरिंग माणसाचं ह्या अशा ठिकाणी तसं काही काम नाही आहे, परंतु एक देवाची इच्छा म्हणा किंवा काय, मी इकडं आलो आणि एक इथं छान मी काम सुरू केलं 2016 मध्ये. 2016 ते 20पर्यंत ज्या काही गॅप्स आहेत, एक्सपोर्टरच्या गॅप किंवा पोर्टच्या गॅप किंवा काय, त्या सगळ्या एक स्टडी करून JNPA, जे आता आपण GNPA म्हणू, तर त्यांचे अधिकारी आणि मी आणि काही कस्टम्स आम्ही असे काय जॉईंटली काम केलं याच्यावरती. आणि हा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे, भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट आणि भारतातला सगळ्यात मोठा हा सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा CPP जो प्रोजेक्ट आहे, हा आम्ही एक मस्तपैकी तयार केला. आमच्या कंपनीचं नाव निर्मल ऑटो केअर सेंटर सुरुवातीचं, नंतर त्याला SPV बनवण्यात आलं, दिव्या CPP प्रायव्हेट लिमिटेड. ॲक्च्युअल भव्य दिव्य प्रोजेक्ट असल्यामुळे ॲक्च्युअल त्याला दिव्य होतं, पण ते नंतर प्रोनाऊन्समध्ये दिव्या झालं ते. आणि ह्या परिसरामध्ये, नावाशिवा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक आणि जावक, जे आपण आयात निर्यात म्हणतो, ती होती आहे. आणि 2016पर्यंत किंवा जर तुम्ही बघितलं असाल, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आणि हे सगळ्या परिस्थिती होती. आणि त्या केसमध्ये एक कंटेनर, नॉर्मल कंटेनर जहाजावर जाण्यासाठी, हा वाय जंक्शनपासून तर तिकडे किंवा सिटीपासून इकडे येण्यासाठी 2-2, 3-3 दिवस कसे जायचं. त्यामुळं माल खराब व्हायचा, लोकांच्या वेसल स्किप व्हायच्या आणि बरेच प्रॉब्लेम होते. आर्थिक नुकसान होत होतं आणि बराचसा इथं प्रॉब्लेम होता. त्याला हे करण्यासाठी JNPTने हा मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा भव्य दिव्य प्रोजेक्ट तयार केला. आणि त्याला सेंट्रलाइज सगळ्या गाड्या इथे एकत्र उभ्या राहतील आणि कस्टम क्लिअरन्स होईल आणि त्या पुढं जातील. हे सगळं आम्ही एक डिझाईन केला आणि आपण त्या माध्यमातून इथं तो प्रोजेक्ट पूर्णपणे चालू केला. सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं की कस्टम्स हा जो आहे, हा पोर्टच्या इनगेटवरती असायचा. इथं नावाशेवाच्या एरियामध्ये टोटल 5 पोर्ट आहेत. JNPAचा स्वतःचा एक पोर्ट होता, तो आता NSFT झाला. आणि असे 5 पोर्ट इथं आहेत वेगवेगळ्या. तर ते 5ही पोर्टच्या गाड्या पूर्वी आपल्या गेटवरती जाऊन तो थांबायच्या आणि बऱ्याच गाड्यांचा कस्टम क्लिअरन्स झालेला नसायचा. त्या गाड्या पुढं असायच्या आणि ज्यांचा कस्टम क्लिअरन्स झाला त्या मागं असायच्या. त्यामुळं ज्याची जोपर्यंत कस्टम क्लिअरन्स होत नाही समोरच्या गाडीचा, गेटवर गेलेल्याचा, तो पण मागची लाईन पूर्णपणे तशीच असायची. तर याला JNPA अधिकाऱ्यांनी आणि चेअरमन साहेबांनी, आमचे चेअरमन साहेब उन्मेष वाघ साहेब म्हणून आहेत, ह्या सगळ्यांनी त्याचा खूप छानपैकी स्टडी केला आणि त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन काढले की नाही, आपल्याला हे पूर्ण मिटवलं पाहिजे आणि आपल्याला हे केलं पाहिजे, हा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. आणि म्हणून हा प्रोजेक्ट तयार झाला. आता काय होतं की सगळ्या गाड्या ह्या इथं आणल्या जातात. इथून त्यांची कस्टम क्लिअरन्स, त्यांचं पूर्ण सगळं जे काही आहे प्रोसेस फॅसिलिटी ह्या इथं होते आणि इथून झाल्यानंतर मग पुढे ती गाडी पोर्टला जाते. हे मेन प्रमुख CPPचं सेंट्रलाइज पार्किंग प्लाझाचं मेन गेट आहे, जिथे 8 एका वेळेस गाड्या इन करतात. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही हे वेमेंट टाकलेलं आहे. या वेमेंटवरती गाडी येऊन उभी राहिली की त्याचं वेट होतं आणि वेट होऊन, प्रत्येक गाडीचं वेट होऊन ती गाडी पुढे गेली जाते. कस्टम्सला हे खूप महत्त्वाचं होतं की कार्गो किती वजनाचा आतमध्ये चालला आहे आणि त्यांनी पेपरवरती किती डिक्लेअर केला आहे, की त्याच्यामध्ये कस्टम ड्युटी किंवा सरकारचा काही नफा तोटा, काही तोटा होतोय का, याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा त्यांचा भाग होता. इथं आत्ता जे आपण बघतोय सगळे कॅमेरे आता इथं लावलेले आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा मागचा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा कंटेनर नंबर रीड करतो आणि जो फ्रंटचा कॅमेरा आहे तो गाडी नंबर रीड करतो.
आणि या पूर्ण ऑटोमेशनमध्ये माणूस कुठल्याही प्रकारचं टायपिंग करत नाही किंवा गाडी नंबर टाकत नाही, तो ऑटोमॅटिक घेतला जातो कंटेनर नंबर. फिजिकली गाडी आतमध्ये आली की नाही हे आपण बघतो. आता आपण बघतोय गाडी आलेली आहे इन गेटवरती. आमचा आता हा जो ऑपरेटर आहे, कर्मचारी आहे, तो आता ह्या डेटा काहीच त्याच्यामध्ये फीड करणार नाही. फक्त जे काही गाडीचा आहे हा फ्रंटचा कॅमेरा आहे आणि हा बॅकचा कॅमेरा आहे, त्याच्या माध्यमातून आणि इथं ई सील जे काय आहे त्याचा पण डेटा तो घेईल आपोआप आणि वजन पण घेईल. करून दाखवलं. हां, आता त्यांनी सिम्पल क्लिक केल्यानंतर त्यांनी नंबर प्लेटचा फोटो काढला, कंटेनर नंबरचा फोटो काढला आणि फक्त त्याच्यामध्ये ई सीलचा डेटा आला. ई सीलचा डेटा पूर्णपणे याच्यामध्ये शिपिंग बिल नंबर आलेला आहे, ई सील नंबर आलेला आहे आणि सगळं तो डेटा येतो. गाडी नंबरसुद्धा आलेला आहे. या टाईपची अशी प्रिंट येते. याच्यामध्ये सर्व त्या कार्गोची माहिती, एक्सपोर्टर कोण आहे, कधी त्याचा सील झालेला आहे, ही सर्व माहिती याच्यावरती येते. आणि हे आमचं पोर्ट व्हिजन एक्स या नावाने जे आम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत. आलेला एक्सपोर्टचा माल तो इथं सेंट्रलाइज येतो. आल्यानंतर त्याचा कस्टम क्लिअरन्स, त्याचं रजिस्ट्रेशन, त्याचं गेट ऑटोमेशन सगळं इथं इन हाऊस होतं. आणि ह्या प्रोजेक्टला आपण पोर्ट फॅसिलिटेशन सेंटर असं म्हणूयात, की पोर्टला लागणारा जो काही मदत आहे ते आम्ही करतो. आणि जी पोर्टच्या इन गेटवरती जी गर्दी होत होती ती पूर्णपणे आम्ही इथं आणली आणि इथं आम्ही ती फॅसिलिटी दिली. नंतर दुसरा माझा जो नवीन इनिशिएटिव्ह होता की कस्टम एक्झामिनेशन. आता कस्टम एक्झामिनेशनमध्ये काय व्हायचं की पूर्वी गाडी इथे येत होती, इथं आल्यानंतर काही त्याच्या एक्झामिनेशनसाठी ज्यावेळेस ती सिलेक्ट केली जाते कस्टम्सकडनं, त्यावेळेस ती गाडी इथून परत पाठीमागे जे काही CFS आहेत, कंटेनर स्टेशन जे म्हणतो आपण CFS, त्या CFSमध्ये ती गाडी परत जात होती. ती गाडी जात होती त्यामुळं जी मोमेंट आहे ती झिगझॅग होत होती. पुन्हा ट्रॅफिकचा इश्यू वाढला होता आणि पुन्हा 32 किलोमीटर जाणे, 30 किलोमीटर जाणे, 30 किलोमीटर येणे, त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं डिझेल जळत होतं. पुन्हा एक्झामिनेशनसाठी ते मागं जात होते. तर परत चेअरमन साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये ठरलं की ती पण एक्झामिनेशन इथं चालू करायचं आणि ते आम्ही इथं एक्झामिनेशन चालू केलं. त्या माध्यमातून आम्ही एक्सपोर्टरचे जवळजवळ पर ट्रिप 1000, 1,500 रुपये मी वाचवले आणि त्यांना फायदा झाला. आत्ता आपण जातो आहोत तो ओपन एक्झामिनेशन, की जिथे कस्टमची पूर्ण ॲक्टिव्हिटी होते. कंटेनर पूर्ण ओपन केला जातो आणि तिथं बघितलं जातं की खरंच त्याने जे काही माल डिक्लेअर केला आहे तोच माल तो पाठवतोय की काही वेगळी त्याच्यामध्ये तफावत आहे. याच्यावर पूर्णपणे कंट्रोल कस्टम डिपार्टमेंटचा आहे. आमचं स्टाफ त्यांना मदत करतं पूर्ण ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, पण फायनल अप्रुव्हल हे कस्टम्स करतं. तर आपण तिकडे जाऊयात आणि एक अजून त्याच्यामध्ये बघूयात. आता आपण बघतोय ओपन एक्झामिनेशनमध्ये जो आता एक 12-13 कंटेनर आता ओपन झालेले आहेत. हा ॲक्च्युअली ई सील असतो. हा ई सील पूर्णपणे तो ब्रेक केला जातो, जो लावून आलेला आहे तो. नंतर तो ओपन केला जातो आणि आत्ता बघितलं आपण हा पूर्ण कंटेनर ओपन करून याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी फार्मास्युटिकल माल चाललेला आहे. ह्या टॅबलेट खरंच त्याच आहेत का किंवा अजून काही वेगळं चाललं आहे खोक्या बॉक्समध्ये, तर हा पूर्णपणे इथं क्रॉस चेक केला जातो आणि हा पूर्णपणे कंटेनर इथं ओपन होऊन हे होऊन पुढे तो मार्गस्थ होतो, क्रमस्थ होतो. म्हणजे शेतकऱ्यांचा माल ज्यावेळेस तो रिफर कंटेनरमध्ये येत होता, ते रिफर कंटेनर आल्यानंतर प्रत्येक गाडीला जनरेटर असतं. त्या जनरेटरने तर रिफर कंटेनरचं पूर्णपणे टेम्परेचर मेंटेन केलं जातं. मायनस टेम्परेचर असेल, प्लस असेल, जे काय असेल, तर त्याच्यासाठी रिफर कंटेनर हा जनरेटरवरती यायचा आणि जनरेटर जायचा. परंतु त्याला इथं कस्टम क्लिअरन्सला करण्यासाठी 5 तास 6 तास कधी कधी लागतात. तर त्या काळामध्ये तो जनरेटर पण चालू राहायचा आणि एका तासाला त्यांना 500 रुपये 600 रुपये खर्च यायचा जनरेटरचा, डिझेलचा, प्लस नॉईज, प्लस प्रदूषण. हे सगळं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना प्लग पॉईंट दिले, त्यांना इलेक्ट्रिकलचं कनेक्शन दिलं त्यांना थोडक्यात, आणि आम्ही त्याचं टेम्परेचर हे पूर्णपणे मेंटेन करतो. आणि तो जो काही त्यांना लागणारा खर्च आहे तो 150 रुपयावरती आम्ही आणला. 150 रुपये पर तास, की जो त्यांचा पूर्वी 500 रुपये 600 तास होता. आणि असं जर बघितलं तर शेतकऱ्यांचा, एक्सपोर्टरचा 1200 रुपये ते 1500 रुपयाचा जो सेविंग आहे
ते आम्ही पूर्णपणे इथं त्या माध्यमातून केलं. ह्या कंटेनर आल्यानंतर ही गाडीसहित हा कंटेनर येतो आणि हा कंटेनर आल्यानंतर हा पूर्वी इथे हा जनरेटर आहे. ह्या जनरेटरच्या माध्यमातून तो त्याला करंट भेटायचा आणि हा पूर्णपणे कंटेनर मेंटेन राहतो. हा रस्त्याने चालताना याचा कनेक्शन घेतो, परंतु आमच्या लक्षात आलं की हा कंटेनर ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस इथं आल्यानंतर तो कस्टमरला जेवढा वेळ लागतो तेवढा तो 3-3, 4-4 तास हा इथं विनाकारण हा जनरेटर चालू ठेवतो. आणि याचा प्रॉब्लेम असा व्हायचा की ज्यावेळेस हा एअरकूल कंटेनर आहे, ज्यावेळेस गाडी लाईव्हमध्ये असते, रनिंग असते, त्यावेळेस त्याचा कूलिंग प्रॉपर होतं. पण तो एका जागी ज्यावेळेस तो उभा राहतो त्यावेळेस त्याचं कूलिंग होत नव्हतं. त्यामुळे याचं मेंटेनन्स पण वाढत होतं. याला साधारणतः 500 रुपये एका तासाला खर्च यायचा. डिझेल आम्ही याचं कन्झम्पशन बघितलं, याला 500 रुपये एका तासाला खर्च यायचा. आम्ही MSCBचा खर्च इलेक्ट्रिसिटीचा चेक केला तर तो साधारणतः 125 रुपयापर्यंत आम्हाला खर्च येतो. तर आम्ही मग 150 रुपये त्यांना आम्ही फक्त एका तासाला द्यायला लागलो आणि त्यांचे जवळजवळ 350 रुपये एका तासाचे कमी केले. म्हणजे इनडायरेक्टली आमच्या ह्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही माल जातो ॲग्री माल, त्याला आम्ही तासाला 350 रुपयाची बचत केली. साधारणतः ती 4 तास म्हणले तर एक साधारणतः 1200-1300 रुपये आम्ही ह्या माध्यमातून आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये कमी केली. प्लस याच्यातून जे काही कार्बन इमिशन होत होतं ते आम्ही कमी केलं. ट्रक बुकिंग हा आमचा एक पुढचा प्रोजेक्ट जो आहे तो ट्रक बुकिंग करणे आणि लोकांना इझिली ट्रक्स अवेलेबल करून द्यावं असा आमचा एक पुढचा प्रोजेक्ट आहे की जो इथला गॅप आम्ही आत्ता बघतोय. या अवाढव्य परिसरावर इथं चालणाऱ्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवणं, नियंत्रण ठेवणं हा मोठा टास्क असतो. त्यासाठी सुसज्ज कंट्रोल रूमची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. हे आपलं कंट्रोल रूम आहे. ह्या कंट्रोल रूममधनं आपण जर बघितलं तर साधारणतः हा सर्व 200 कॅमेरे आहेत. या 200 कॅमेऱ्याचं फिडिंग इथं होतं आणि 125 एकरवरती पूर्णपणे आपण लक्ष देऊन आहोत इथे, ज्याच्यामध्ये पूर्ण कस्टम्सचं आणि कंटेनरची मुवमेंट कळते आपल्याला. हा आमचा कॉन्फरन्स आहे जिथे आपण सर्वजण VIPs येतात आणि सर्व आपण बघतो इथे. तसेच जर बघितलं तर आमचा जो महत्त्वाचा जो भाग आहे IT डिपार्टमेंट, तो IT डिपार्टमेंट इथे आमचे सर्व रूम आहे. हे आमचे दीक्षित म्हणून आहेत, ते पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, आमचे पूर्ण कार्य ते सांभाळतात. जहाज म्हणजे काय, व्हेसल म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर छोटंसं आम्ही इथं प्रोटोटाईप ठेवलेलं आहे. एक आमचं स्वतःचं सुद्धा कंपनीचं एक स्वप्न आहे की स्वतःचं जहाज हे झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत. ही आमची पूर्ण ITची टीम आहे. ITची टीम आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व नवीन जे म्हणतो ना आपण जस्ट BE पास आऊट झालेले विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मला ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे ॲटोमेशनमध्ये पूर्ण मदत केली. माझे विचार आणि त्यांची टेक्नॉलॉजीचा सांगड घालून आम्ही हा पूर्ण अद्ययावत जो केला तो हे सर्व आमचे बॅकबोन आहेत. या बॅकबोनसाठी आम्ही काम करतो आणि याचाच भाग म्हणून आम्ही आता यांच्यासाठी एक स्वतःची एक SPV, एक IT कंपनी आम्ही यांच्यासाठी स्वतः तयार केली. हे माझे एम्प्लॉई नसून हे माझे स्टेक होल्डरसुद्धा राहतील असं एक माझं एक स्वतःचं स्वप्न आहे. आम्ही या माध्यमातून एक लक्षात आलं आमच्या की ड्रायव्हर हा खरा सगळ्यात मोठा सैनिक आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये जर ड्रायव्हर नसता आणि जर त्यांनी लॉजिस्टिक जर प्रॉपर केलं नसतं तर आपलं भारतीय म्हणा किंवा जगात सगळं यंत्रणा कोलॅप्स झाली असते. तर सीमेवरती जसं सैनिक लढतो तसं त्यावेळेस या ड्रायव्हरनी खरंच आपल्यासाठी खूप मोलाचं काम केलं आणि त्या ड्रायव्हरच्यासाठी आम्ही आमच्या पार्किंग प्लाझामध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा आम्ही त्यांना देतो की तो थकून आल्यानंतर त्याला रेस्ट करण्यासाठी, झोपण्यासाठी मी तर डॉर्मेटरी पण बांधलेली आहे की ज्याच्यामध्ये तो येऊन आरामशीर झोपू शकतो. त्याचे नॉमिनल चार्जेस घेतले जातात. याच्यामध्ये आम्ही आमचा पूर्ण प्रोजेक्ट हा सायलेन्स झोनसारखा आम्ही इथं मेंटेन केलेला आहे. कुठे आमच्या इथं अनाऊन्समेंट होत नाही, कुठे आम्ही त्यांना त्रास देत नाही, न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ड्रायव्हरला आम्ही इथं शांतपणे आराम करण्याची जागा आहे. हा कॅन्टीन कम क्लिनिक असा एक कन्सेप्ट केला आम्ही. ड्रायव्हर ज्यावेळेला आले की त्यांचं इथं हेल्थ चेकअप पण केलं जातं, ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल फॅसिलिटी दिली जाते आणि JNPAच्या CSR फंडामधून हे ॲक्च्युअल केलेलं आहे. आणि आमच्या संयुक्त विद्यमाने JNPA, दिव्या CPP आणि हे सर्व आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांना
24/7 मेडिकल फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. आत्ता ह्याच माध्यमातून आम्ही जवळजवळ 10,000 ड्रायव्हरचा मेडिक्लेम आम्ही इन्शुरन्स उतरवलेला आहे की ज्यांना भारतामध्ये कुठेही ते आजारी पडले तर त्यांना मेडिकल फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट भेटली पाहिजे. 1 लाखाचा त्यांचा इन्शुरन्स आम्ही केलेला आहे. एक त्यांची फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी जोपर्यंत आम्ही म्हणजे आमचा एक मोठा इनिशिएटिव्ह काय झालं की आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला आल्यानंतर त्याचे आय चेकअप कॅम्प आम्ही चालू केले. प्रत्येक आठवड्याला त्यांचं आय चेकअप, की बऱ्याच ड्रायव्हरना त्या आम्ही डोळे चेक केले नाही तोपर्यंत त्यांना मोतीबिंदू आहे का, त्यांना चष्मा लागला का हे त्यांना कळत नव्हतं. पण त्यांनी कधीच त्यांची डोळ्याची काळजी घेतली नाही. एक 12-12 तास सीटवर बसून राहणे, त्याची प्रकृती त्यांची खराब झाली होती ती आम्ही हे केलं. त्यांचं BP, शुगर हे वारंवार चेक करून त्यांना त्याची औषधं फ्री ऑफ कॉस्ट देणे. चष्मा लागला तर त्यांना चष्मा फ्री ऑफ कॉस्ट देणे. जर त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन करून देणं. ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो. आणि त्या माध्यमातून आता CSR फंड चेअरमन साहेबांनी, वाघ साहेबांनी CSR फंड आम्हाला अलॉट केला आणि आता त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि आता ट्रीटमेंट आम्ही देतो. म्हणजे हा फार मोठा आमचा ड्रायव्हरसाठी केलेला जो हे आहे. हे पूर्णपणे मेडिकल फॅसिलिटी आहे. आता यांचं ड्रायव्हर जे आहेत त्यांचा BP चेक करणं चाललं आहे आणि मग जर त्यांना काही व्याधी असतील काय असतील तर मेडिकल गोळ्या पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात. आणि हे JNPAच्या CSR फंडमधून आपण आता करत आहोत. त्यांना थकून आल्यानंतर चांगल्या पद्धतीचं जेवण मिळावं म्हणून आम्ही कॅन्टीन त्यांना दिलेली आहे, फॅसिलिटी दिलेली आहे. आमचा मानस आहे की तो एक जसं लंगर आहे तसं आम्ही इथे आम्हाला एक उन्मेष वाघ साहेबांचं एक मार्गदर्शन आहे की आपल्याला इथं लंगर टाईपचं काहीतरी चालू करायचं आहे की जेणेकरून सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट जेवण भेटलं पाहिजे. तर तो एक आमचा एक प्रोजेक्ट आमचा एक अधुरा आहे. तो आम्ही लवकरच आत्ता त्यांचा चार्जेस घेतला जातात, नॉर्मल चार्जेस घेतले जातात. हे CPPच्या कॅन्टीन फॅसिलिटी आपण म्हणूयात. तिथं 150 लोक एका वेळेस जेवायला, नाश्ता करण्याला बसू शकतात. हायजीन आहे. यांना अत्यंत कमी दरामध्ये आपण इथं दिलं जातं. साधारणतः 60 रुपये 70 रुपये थाली यांना दिली जाते की ज्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण दिलं जातं. आपण कुठल्याही पद्धतीने जास्त फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतोय. कमी पैशामध्ये कसं मिळेल, कारण हे ड्रायव्हर खरंच सोल्जरसारखं काम करतात. एक 500 किलोमीटर 300 किलोमीटरवरनं येतात, ड्रायव्हिंग करून येतात. रस्त्याने तर त्यांना जेवायला मिळतंच, पण त्यांना इथं लक्षात येतं की CPPमध्ये गेल्यानंतर, दिव्या CPPमध्ये गेल्यानंतर आपल्याला जेवायची सोय मिळेल. त्यामुळे लोक आमच्या भरोश्यावरती इथं रात्री बेरात्री येऊन इथं जेवण करतात आणि इथं आरामात करतात. केवळ व्यवसायच नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटकाकडे पाहायला हवं. दिव्या CPP मधली प्रत्येक गोष्ट त्याचीच प्रचिती देते. प्रामुख्याने जर बघितलं तर व्यसन हा एक खूप मोठा त्यांना आजार जडल्यासारखं तो व्यसन आहे त्यांच्यामध्ये. तर त्याला कसं कमी करता येईल त्यासाठी आम्ही इथं जागोजागी ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत. प्रत्येक पोर्ट टर्मिनल यांचे ट्रेनिंग सेंटर आम्ही आतमध्ये ओपन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सेफ्टी कशी असली पाहिजे आणि व्यसनामधून कसं बाहेर पडलं पाहिजे याचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना एक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्याचे फायदे तोटे, काय फायदे तर नाहीच ते व्यसनाचे, पण तोटे कसे आहेत हे आम्ही त्यांना वारंवार सांगून एक त्यांच्यावरती बंबाळणी करण्याचा, त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांच्या कष्टाचा एक एक रुपया वाचवण्यापासून रात्रंदिवस ड्रायव्हिंग सीटवर बसून केवळ ट्रकचा नाही तर जगाचा गाडा हाकणाऱ्या ड्रायव्हरच्या आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची इथे काळजी घेतली जाते. दिव्या CPP हा केवळ व्यवसाय नाहीये तर राजेंद्र साळवे सरांचं मिशन आहे. मिशन उत्तम आणि सुरळीत वाहतुकीचं, मिशन सुसूत्रतेचं, मिशन पर्यावरण वाचवण्याचं, मिशन सर्वांग सुंदर व्यवस्थेचं. त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं थोडंच.